राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे। त्यामुळे जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग यायला सुरुवात झाली आहे। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माळशिरस मतदारसंघात तर भाजपमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। माजी आमदार राम सातपुते आणि विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यातील संघर्ष पाहायला मिळणार असल्याचे संकेत आहेत। मागील 15 दिवसात राम सातपुते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 2 वेळा भेट घेतली आहे। या भेटींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे। या संदर्भात सातपुते यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे। त्यात त्यांनी फडणवीस यांच्या भेटीत विकास कामे व माळशिरस मतदारसंघातील भाजप पक्षाची आगामी दिशा या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं सांगितलं आहे। पण याच वाक्यांवरून राजकीय विश्लेषक विविध तर्क लावत आहेत। या भेटींना सामान्य राजकीय चर्चा मानण्याऐवजी माळशिरसचा कारभार कुणाच्या हाती द्यायचा यावर ठरवणं सुरू असल्याची शक्यता बोलली जात आहे। माळशिरस मतदारसंघात दोघांचीही भक्कम ताकद आहे। सातपुते हे माजी आमदार असून त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये चांगला जम बसवलेला आहे। दुसरीकडे मोहिते पाटील घराण्याचा मोठा राजकीय प्रभाव असून रणजितसिंह मोहिते पाटील सध्या भाजपचे आमदार आहेत। त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये या 2 नेत्यांपैकी कुणाच्या गटाला भाजपकडून प्राधान्य दिलं जाईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे।